महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी गती देणारा एक खूप मोठा प्रोजेक्ट जाहीर झाला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर ही दोन महत्त्वाची शहरं आता आणखी जवळ येणार आहेत. चला तर मग समजून घेऊया या भव्य प्रकल्पाबद्दल. आणि यासाठी किती मोठा निधी बाजूला ठेवलाय माहित आहे का? राज्याच्या अर्थसंकल्पात नुकतीच एक घोषणा झाली आहे. एक प्रचंड मोठी रक्कम, तब्बल 14,886 कोटी रुपये. आणि हो, ही एवढी मोठी रक्कम एका नवीन एक्सप्रेसवेसाठी म्हणजे द्रुतगती मार्गासाठी मंजूर करण्यात आली आहे, जो महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी गती देणार आहे. पण मग प्रश्न येतोच की एवढा मोठा खर्च करून हा मार्ग नक्की जोडणार तरी काय, आणि याचं नेमकं महत्त्व काय आहे? चला तर मग या प्रोजेक्टच्या डिटेल्समध्ये जाऊया. तर याचं मुख्य उद्दिष्ट एकदम स्पष्ट आहे. महाराष्ट्राची दोन मोठी आणि महत्त्वाची शहरं म्हणजेच पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांना हाय स्पीड कनेक्टिव्हिटीनी जोडणं. आणि या एक्सप्रेसवेची लांबी किती असेल तर तब्बल 245.9 किलोमीटर. विचार करा, यामुळे या दोन शहरांमधला वेळ कितीतरी कमी होणार आहे. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा संपूर्ण प्रोजेक्ट 2 टप्प्यांमध्ये म्हणजे 2 फेजेसमध्ये विभागला गेला आहे. पहिला टप्पा जो खराडी जंक्शन ते शिरूर बायपास आहे तो आहे 53.4 किलोमीटरचा. याच्या निधीची अजून प्रतीक्षा आहे. पण जो दुसरा आणि सगळ्यात मोठा टप्पा आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर, तब्बल 192.5 किलोमीटरचा, त्यासाठी पूर्ण निधी मंजूर झाला आहे. याचा अर्थ कामाला लवकरच हिरवा कंदील मिळू शकतो. आता ह्या प्रोजेक्टचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. आता ग्रीनफील्ड म्हणजे काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर हा रस्ता कुठल्याही सध्याच्या रस्त्याला जोडून किंवा रुंद करून नाही बनवला जाणार, तर हा पूर्णपणे नव्या मोकळ्या जमिनीवरून बांधला जाईल. याचा फायदा काय? तर वेग जास्त मिळतो आणि वाटेत येणारे अडथळे खूप कमी होतात. आता प्रत्येक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काही ना काही आव्हानं तर असतातच. मग याच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं आहे? तर ते आव्हान आहे जमिनीचं. या महामार्गासाठी जमीन किती लागेल याचा अंदाज आहे तब्बल 2,500 हेक्टर, म्हणजे प्रचंड मोठी जागा. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या जमिनीचं संपादन करणं किंवा लँड ॲक्विजिशन करणं हे ह्या प्रोजेक्टमधलं सर्वात मोठं आणि कठीण काम आहे, असं खुद राज्य सरकारचंही म्हणणं आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढा प्रचंड खर्च फक्त एका रस्त्यासाठी का केला जातोय? तर उत्तर आहे नाही. हा फक्त एक रस्ता नाही आहे, यामागे एक खूप मोठी आर्थिक विजन आहे. याबद्दल CMIAचे उपाध्यक्ष अथर्वेश राज नंदावत यांचं मत खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की हा प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगरला एक मोठं लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे आणेल, म्हणजे या भागाचं आर्थिक चित्रच पालटून जाईल. पण हे होईल कसं? तर बघा, हा एक्सप्रेसवे थेट शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रियल पार्कला जोडला जाईल. जालना ड्रायपोर्टलाही कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. या सगळ्यामुळे एक जबरदस्त इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार होईल, जो व्यापाराला आणि उद्योगांना एक मोठी चालना देईल. आता हे झालं मोठं आर्थिक चित्र. पण ह्या सगळ्याचा सर्वसामान्य प्रवाशांना काय फायदा होणार आहे? तर तोही खूप मोठा आहे. हा नवीन एक्सप्रेसवे सध्याच्या हायवेला जवळजवळ समांतरच बांधला जाईल. आणि आपल्याला माहीतच आहे की सध्याच्या रस्त्यावर किती प्रचंड ट्रॅफिक असतं. त्यामुळे हा नवीन मार्ग प्रवाशांसाठी एक खूप वेगवान आणि सोयीचा पर्याय ठरणार आहे. आणि हेच मत एका नियमित प्रवाशाचं, मंगेश रेळगावकरांचं आहे. त्यांच्या मते यामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे. आणि खरं सांगायचं तर रोज प्रवास करणाऱ्यांसाठी वेळेची बचत हाच सगळ्यात मोठा आणि थेट फायदा असतो, नाही का? तर आता बघा, निधी मंजूर झाला आहे, एक मोठी आर्थिक विजनसुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे आता खरा प्रश्न हा आहे की ही नवीन आर्थिक रक्तवाहिनी या संपूर्ण प्रदेशाचं भविष्य खरंच बदलू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.